नमस्कार. दुपारचे 2 वाजत आहेत. मी वर्षा नलवडे देशमुख बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. सुपरफास्ट 50 बातम्या बघूया. दादरमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या कार्यालय परिसरातील पांढऱ्या पट्टीवरून वादाची ठिणगी. जैन धर्मगुरूंना चालण्यासाठी पांढरी पट्टी आखल्याचा जैन धर्मीयांचा दावा. याआधी घाटकोपरमध्ये पांढरी पट्टी आखल्यानं वाद झाला होता. दादरमधील पांढऱ्या पट्टीवरून जैन धर्मगुरू आणि स्थानिक मराठी नागरिकांमध्ये वाद. आवाज खाली करायचं असं म्हणत जैन धर्मगुरू मराठी नागरिकांवर चिडले, तर आम्हाला म्हणतात तमाशा करू नका. स्थानिक मराठी नागरिकही त्यानंतर भिडले. जैन धर्मगुरूंच्या चालण्यासाठी आखलेली पांढरी पट्टी ही सांस्कृतिक दहशतवाद आहे. मनसे नेते संदीप देशपांडेंची टीका. सार्वजनिक रस्ता आहे, त्यावरती कुणाचाही अधिकार नाही. देशपांडेंची प्रतिक्रिया. आम्ही सगळे गुण्या गोविंदाने राहतोय. यामागे कोण आहे? या सगळ्यामागे कोण ऊत आणतंय? दादरमधील पांढऱ्या पट्टीवरून ठाकरे सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांचा सवाल. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या आक्षेपानंतर दादरमधील पांढरी पट्टी हटवली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पांढऱ्या पट्टीवरती राखाडी रंग मारला. जळगावातून बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांची उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर माघार. नाशिकमधील महायुतीतलं जळगावातील देखील बंड हे शमलेलं आहे. जळगाववरून महायुतीच्या नेत्यांची बैठक संपन्न. नाशिक पाठोपाठ जळगावमधील बंडही शमलं. नाशिकमध्ये चित्र स्पष्ट आहे. दराडेंना 100% मतं मिळतील. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून विश्वास व्यक्त. शरद पवार यांच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. विलिनीकरणाची चर्चा कुठून सुरू झाली माहीत नाहीये. विलिनीकरणाच्या चर्चेवरती सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. काँग्रेसच्या बुडत्या जहाजामध्ये कुणीही पाय ठेवणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा. तर काँग्रेस कधीही बुडतं जहाज नव्हतं. संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर. उगवता सूर्य म्हटलं तरी काँग्रेस बुडतं जहाजच. नवनाथ बन यांचा टोला. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधातील तक्रारीची काँग्रेस हायकमांडकडून दखल. तातडीने जिल्हाध्यक्ष बदलण्यास हायकमांडचा स्पष्ट नकार. सूत्रांची माहिती. विदर्भातील एका खासदारासह काही आमदारांचीही तक्रार. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीसंदर्भात महायुतीची बैठक. शिवसेना राष्ट्रवादीचे नेते मात्र अनुपस्थित. मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्या गैरहजेरीमुळे महायुतीमध्ये बिघाडीची चिन्ह. उद्धव ठाकरे उद्या मातोश्री निवासस्थानी खासदारांची बैठक घेणार आहेत. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती बैठकीला महत्व आहे. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या सेनेचा दावा. ऑपरेशन टायगर करणार असं म्हणणाऱ्यांचं ऑपरेशन शहांनी केलंय. ऑपरेशन टायगर करणार म्हणणाऱ्यांचं ऑपरेशन अमित शहा यांनी 100 वेळा केलंय. मिंधांचा गट अमित शहांचा पक्ष आहे. ऑपरेशन टायगरच्या चर्चांवरती राऊतांची प्रतिक्रिया. ज्या खासदारांनी विचार केलाय की बाहेर पडायचं, मला वाटत नाही ते आता थांबतील. 7ही खासदार लवकरच एकनाथ शिंदेंकडे येतील. ठाकरे सेनेच्या खासदारांच्या वरती मंत्री भरत गुगावलेंची प्रतिक्रिया. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे 2 दिवसांपासून कुटुंबासोबत बाहेर गावी आहेत. उद्या मातोश्री निवासस्थानावरील बैठकीला वागचौरे यांच्या उपस्थितीवरती, त्यामुळे प्रश्नचिन्ह आहे. ऑपरेशन टायगर प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं. संतोष बांगर यांनी ठाकरेंच्या माजी आमदाराची गळाभेट घेतली आहे. माजी आमदार संतोष टारफे यांच्या वाढदिवसानिमित्त भेट झाली आहे. संतोष टारफे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रोहित पवारांचं आंदोलन सुरू आहे. आंदोलनस्थळी रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारही उपस्थित. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला रोहित पाटील यांचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. रोहित पाटील यांची प्रतिक्रिया. रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन प्रसिद्धीसाठी आहे. तुमचं सरकार असताना तुमच्या आजोबांनी काय केलं विचारा. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावरती प्रतिक्रिया. केवळ नाटक करण्यापुरतं रोहित पवारांचं आंदोलन आहे. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावरती गोपीचंद पडळकरांची टीका. रोहित पवारांना 1-2 महिने आंदोलनाला बसू द्या. पडळकरांचा टोला. शेतकऱ्यांच्या अवनीतीला पवारच जबाबदार आहेत. पवार कुटुंबियाने शेतकरी देशोधडीला लावला. रोहित पवारांनी सत्ताधारी किंवा विरोधक एकाच्या बाजूने बोलावं. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावरती ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया.
रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी शेतकरी नेते अजित नवले दाखल. अजित नवले यांनी रोहित पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली. फडणवीसांकडे अर्थ खातं ठेवणं यातच शहाणपण. फडणवीसांशिवाय अर्थ खातं सांभाळणारा सक्षम मंत्री दिसत नाही. राज्याच्या अर्थ खात्यावरती विचारलेल्या प्रश्नावरती संजय राऊतांची प्रतिक्रिया. संजय राऊतांनी मागचा इतिहास तपासून पाहावा. राऊतांच्या अर्थ खात्यावरील वक्तव्यावरून अनिल पाटलांचं प्रत्युत्तर. ठाकरे सक्षम मुख्यमंत्री आहेत की नाही अशी चर्चा होती. अनिल पाटील यांचा हल्लाबोल. यवतमाळच्या गोधनी बायपासवरती आर्णीचे भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नीच्या वाहनाचा अपघात. अपघातामध्ये प्रिया तोडसाम जखमी झाल्यात. पायाला आणि डोक्याला त्यांच्या दुखापत झाली आहे. व्हायरल व्हिडिओच्या वादानंतर स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेने माफी मागितली आहे. मला माफ करा आणि आणखी एक संधी द्या असं म्हणत प्रणित मोरे यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. प्रणित मोरेच्या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याचं प्रकरणी आता प्रशिक्षणार्थी डॉक्टर सेजल पवारवर कारवाई. सेजल पवारला 15 दिवस महाविद्यालयामध्ये येण्यापासून बचाव. केएम प्रशासनाची कारवाई आहे. बीडच्या माजलगावमध्ये शेतकऱ्यांनी कृषी मंत्री दत्ता भरणेंची गाडी अडवत निवेदन दिलंय. शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी. बनावट प्रमाणपत्रांच्या आरोपावरून मौनी बाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांविरोधात गुन्हा दाखल. अनुराधा इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकल महाविद्यालयाच्या परवानग्यांमध्ये गैरव्यवहाराचा आरोप आहे. एकाच दिवशी 3 वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ. मुंबईच्या डिलायल रोडवरील बीडीडी चाळींची दुरवस्था. बीडीडी चाळ नंबर 28च्या 3ऱ्या मजल्यावर सिलिंग कोसळलं. बीडीडी बिल्डिंगचं सिलिंग आठवडाभरात 2दा कोसळलं. नागपूर शासकीय वसतिगृह प्रवेशावरून नव्या वादाची शक्यता आहे. उपवर्गीकरण लागू केल्याचा सामाजिक संघटनांचा आरोप. समाज कल्याण विभागाच्या जाहिरातीमध्ये एससी प्रवर्गाचं स्वतंत्र उपविभाजन. विरारच्या नवापूरमधील रिसॉर्टमध्ये 2 गटात बेदम मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. लाकडी दांडे, प्लास्टिकच्या खुर्च्या तसेच ड्रमच्या सहाय्यानं बेदम मारहाण. मारहाणीचं कारण अद्यापही अस्पष्ट. मुंबईमध्ये बोगस जन्मदाखले दिल्याचा गणेश सांगळे, महसूल अधिकारी नागनाथ लुलेवार यांच्यावरती गुन्हा दाखल. तर मंत्री बावनकुळे यांच्या आदेशानंतर पोलिसात तक्रार. 1023 पैकी 221 जन्मदाखले देताना कागदपत्रांची पूर्तता नाही. नंदुरबार जिल्ह्यातील पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 30 जूनपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणं अनिवार्य. ई-केवायसी आणि अॅग्रिस्टॅक नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळणार. चंद्रपूरच्या सावली तालुक्यामध्ये एफडीएची मोठी कारवाई. तंबाखू निर्मित करणाऱ्या कारखान्यावरती एफडीएचा छापा. 11.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. एकाला अटक तर मुख्य आरोपीचा शोध सुरू. मध्य प्रदेशातून येणाऱ्या खव्यावरती अन्न आणि औषध प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. भेसळ आढळल्यास थेट कारवाईचा इशारा देण्यात आल्यानं विक्रेत्यांमध्ये धास्ती. ग्राहकांपर्यंत भेसळयुक्त खवा पोहोचू नये यासाठी तपासणी मोहीम सुरू. पंढरपूरमध्ये 23 आणि 24 जूनला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन बंद राहणार. दोन्ही मूर्तींचं दीर्घकालीन संवर्धन आणि जतन करण्यात येणार आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि राज्य पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया होणार आहे. वारकरी आणि भाविकांनी सहकार्य करण्याचं मंदिर समितीचं आवाहन. एल निनोमुळे मान्सूनच्या प्रवासाला ब्रेक. अरबी समुद्रातील नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग कमी झाला. कमकुवत वारे आणि जागतिक हवामान बदलानं मान्सूनची वाटचाल मंदावली. केंद्र सरकारकडून नाफेडच्या कांदा खरेदी दरामध्ये वाढ करून प्रति क्विंटल 1580 रुपये दर जाहीर. मात्र मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी नाफेडला कांदा देण्यास तयार नसल्याची माहिती. नाफेडच्या अटी जाचक असल्यानं शेतकरी नाराज. जळगावच्या 3 तालुक्यांमधील 13 गावांना 20 टँकरद्वारे पाणी पुरवठा. पाणी टंचाई सदृश्य 65 गावांसाठी 66 विहिरींचं अधिग्रहण. जिल्ह्यातील 19 गावांमध्ये नवीन 27 विहिरींना यावेळेस मंजुरी देण्यात आली आहे.
जळगावच्या चाळीसगावमधील करगाव रोड परिसरामध्ये आंब्याच्या झाडाची फांदी विद्युत तारांवर कोसळली. तारांखालून जात असलेली 11 वर्षीय बालिका थोडक्यात बचावलेली आहे. झाड कटाईतील निष्काळजीपणावरती प्रश्नचिन्ह. बालिकेच्या वडिलांची लेखी तक्रार. जळगावच्या फुल मार्केट परिसरातील दुकानांमध्ये बालकामगारांकडून कमी वेतनामध्ये काम करून घेतल्याचा प्रकार. या प्रकरणी 2 दुकानदारांविरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या लोणीमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवरती पोलिसांची कारवाई. विना हेल्मेट दुचाकी चालवणारे, वाहन परवाना नसताना वाहन चालवणाऱ्यांवर देखील कारवाई. नेरूळमधील SIES कॉलेजच्या कामाक्षी मंदिरातून 90 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला. नेरूळ पोलिसांकडून अवघ्या 2 तासामध्ये आरोपीला अटक. मंदिरातील पुजारीच आरोपी असल्याचं उघड झालं असून सर्व मुद्देमालही जप्त. पुण्याच्या भोरमधील ग्रामीण भागामध्ये कलावंतांकडून नंदीबैल घेऊन प्रबोधन. नंदीबैल सजवून कलावंतांकडून संस्कृतीचं दर्शन. संत श्री गजानन महाराजांची पालखी 27 जून रोजी वाशिम जिल्ह्यामध्ये दाखल होणार. डव्हामधील पालखी मार्गाची दयनीय अवस्था असल्यानं भाविकांकडून चिंता व्यक्त. पालखी आगमनापूर्वी रस्त्याचं काम तातडीने पूर्ण करण्याचीही मागणी. गडचिरोलीमध्ये लग्नाचा आमिष दाखवत डॉक्टरकडून तरुणीवरती अत्याचार. पोलिसांकडून फरार आरोपीला बेड्या. वाशिमच्या फुल उमरीमधील बोरमळे प्रकल्पात पोहण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू. पुसदमधील 5 मित्रमैत्रिणींसोबत आलेला पोहायला दरम्यान घडली घटना आणि या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त. अहिल्यानगरच्या पाथर्डीतील कीर्तनवाडीमध्ये मध्यरात्री दरोडेखोरांचा कहर. 2 घरांवर दरोडा टाकत लाखोंचा ऐवज लुटला. दरोड्याचा थरार CCTVमध्ये कैद.